संयुक्त राष्ट्र संघाची एक महासभा झाली होती। त्या सभेमध्ये पहिल्यांदा प्रस्ताव टाकला समोर आणला आणि मग 177 देशांनी त्याला बहुमत दिलं आणि त्यानंतर 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात आला असं ठरलं। 21 जूनच का ठरला याचं पण कारण 21 जून हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस मानला जातो। मी नंतर विचारणार आहे 21 जूनला योग दिवस का मानला जातो किंवा का करतात, कारण त्या दिवशी उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस मानला जातो। त्याचबरोबर याच वेळेस सूर्य जो आहे तो दक्षिणायनामध्ये प्रवेश करतो। अध्यात्मामध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की या दिवशी योग केल्यानंतर जास्त ऊर्जा मिळते। अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हीची संगड घडून 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरलं। आंतरराष्ट्रीय योग दिवसामध्ये वेगवेगळ्या थीम असतात। 2014 मध्ये प्रस्ताव मंजुरी झाल्यानंतर 2015 21 जून 2015 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला। त्यानंतर आज 12वा योग दिन आपण साजरा करतो। 2014 नंतर आता 2024 तर हा 12वा योग दिन साजरा करतो आणि ह्या 12व्या योग दिनाची जी थीम आहे ती आहे योगा फॉर हेल्दी एजिंग, म्हणजे निरोगी वृद्धत्वासाठी योगा। वृद्धत्व म्हणजे माहितीये ना काय, म्हातारपण। निरोगी म्हणजे काय, कोणताही आजार न होता, त्रास होता, आपलं वृद्धत्व जावं, या गोष्टीकडे ह्या थीमचं लक्ष। दोन्ही हात खांद्यावरती सावकाश, दोन्ही खांदे फिरवायचे। शांति रहेगी योग से, पुन्हा आपल्या बाजूने योग से मन की भी सावकाश आपल्या टाचा जगेगी वर उचलायचं योग से, आणि आपल्या बोटावरती आपल्याला मन स्थिर की थांबायचं। भी ज्योति जगेगी योग से, आपण आपल्या शरीराकडे में शांति लक्ष द्यायचंय, तोल लावू द्यायचा नाही। विश्व में शांति खूप वातावरण सुंदर दिलेलं आहे। योग से शरीराचं काम अशी खात्री बाळगतो, कारण सर्वांचं खूप छान सुंदर आलेलं आहे। सात थोडं आपल्याला डाव्या बाजूला जेवढं दुखता येईल जेवढं वाटता येईल तेवढं वाटतं। डावा हात वर, श्वास घ्यायचा, श्वास सोडत उजव्या बाजूला वाकायचं। बढ़ जाएगा, आपका अभ्यास जब श्वास घ्यायचा, श्वास सोडत सावकाश ध्यान की शक्ति बढ़ेगी योग से, दोन्ही हात आपल्या अंतरा टेकवण्याचा प्रयत्न करायचा। गुडघे पाय पुढे, योग से
जगेगी योग से मन की भी ज्योति जगेगी योग से विश्व में शांति रहेगी योग से विश्व में शांति रहेगी योग से विश्व में शांति रहेगी योग से मन की भी ज्योति जगेगी योग से मन की भी ज्योति जगेगी पुन्हा एकदा खोल स्वागत आहे कोरस खाली पुढे विश्व में शांति रहेगी योग से विश्व में शांति रहेगी योग से फक्त हात पाय हलवता काटा कुठे प्रयत्न करायचा पूर्ण करायचा कधी पाय नव्हते लवकर सुरू होते सभा बढ़ जाएगा काही भाग तिसरा भागला पूर्ण केलेला आहे तो काय होता आपका अभ्यास जब बढ़ जाएगा आपल्याला दोन्ही हातावरती होतो दोन्ही हातावरती बॅलन्स करायचा योग से ध्यान की शक्ति बढ़ेगी दोन्ही हातावरती बॅलन्स योग से मन की एक भी स्लाइडिंग पोझिशन मध्ये जायचे आपल्या छोट्यापासून पायाकडे योग से मन की भी ज्योति जगेगी दोन्ही हातामध्ये विश्व में शांति रहेगी योग से हात चालवता जायचे विश्व में शांति जेवढा जाते तेवढं जाण्याची नाहीये योग से 12 हा सूर्यप्रकाश आहे सर्वांना सुंदर व्यायाम प्रकार म्हटलं गेलेला आहे उजव्या नागपुड्या त्या उजव्या अंगाने डाव्या नागपुडीने सावकाश श्वास हाती घ्यायचा पुन्हा डाव्याच नागपुडीने श्वास करून घ्यायचा 3 वेळा दाबून ठेवायचं पुन्हा एकदा श्वास घ्यायचा पुन्हा एकदा श्वास सोडायचा धीरे धीरे पुन्हा एकदा श्वास घ्यायचा हट पुन्हा एकदा श्वास जाएगी आता हात खाली घ्यायचा दुसरा हात आपल्याला धीरे अंगाने नागपुडी बंद करायची सावकाश श्वास हाती घ्यायचा जाएगी सावकाश श्वास बाहेर की घ्यायचा गरिमा पुन्हा मिलेगी सावकाश श्वास योग से ज्ञान सावकाश की श्वास सोडायचा मिलेगी योग सावकाश से श्वास घ्यायचा मन की भी ज्योति जगेगी योग से मन की भी ज्योति जगेगी विश्व में शांति विश्व में 4 मिनिटाच्या बरोबर एक खोल श्वास घ्यायचा जोरदार श्वास बाहेर फेकायचा त्याच्या काळी भरायची आणि डोळे पूर्णपणे ओठायचे 4 जीते जी हो सकते हो तुम जीते जी हो सकते हो तुम देख लो तुम भी करिश्मा योग से देख लो तुम भी करिश्मा योग से मन की भी ज्योति जगेगी मन की भी ज्योति जगेगी विश्व में शांति रहेगी योग से विश्व में शांति रहेगी योग
से योग दिवस पर प्रण लें हम सब, योग को हम अपनाएंगे। योग दिवस पर प्रण लें हम सब, योग को हम अपनाएंगे। योग राह पर चलेंगे स्वयं, सबको योग सिखाएंगे। योग राह पर चलेंगे स्वयं, सबको योग सिखाएंगे। योग दिवस पर प्रण लें हम